नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात तपास अधिकारी समीर वानखेडे विरुद्ध अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक असा सामना रंगलाय. गेल्या काही दिवसात क्रूज ड्रग्ज प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं आपण पाहतोय आणि त्यामुळे एनसीबीच्या तपासाविषयी संशयाचं धुकं अधिकच गडद झालंय. तर आता समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरच मलिक यांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे या वादाला वेगळं वळण लागलंय. पण वानखेडे विरुद्ध मलिक वाद का पेटलाय? या वादाचा ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावर परिणाम होणार का? आरोप प्रत्यारोपातून काय साध्य होणार? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत वादात वानखेडे या खास शो मध्ये. राजकारणात आरोप प्रत्यारोप हे काही नवीन नाही. मात्र मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात चांगलाच वाद पेटलाय. गेल्या काही दिवसात मलिक यांनी वानखेडेंच्या तपासावर प्रश्न उपस्थित केलेत. आता पुन्हा एकदा मलिक यांनी वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करून एका नव्या वादाला तोंड फोडलंय. तर वानखेडे यांच्या कुटुंबियांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. पाहूयात एक खास रिपोर्ट. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या ड्रग्ज प्रकरणावरून राज्यात एक वेगळंच नाट्य रंगलंय. क्रूज ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राज्य सरकारमधील अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा हल्लाबोल केलाय. तर आता समीर वानखेडेंच्या कुटुंबियांकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय आणि यामुळे ड्रग्ज प्रकरण बाजूला पडल्याचं चित्र दिसतंय. समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राविषयी मलिक यांनी संशय व्यक्त केलाय आणि त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा नवं वळण लागलंय. दलित शेड्यूल कास्ट जो देश के किसी गांव में झोपड़ी में हो सकता है कि दिए के नीचे पड़ रहा होगा, कोई स्ट्रीट लाइट के नीचे तैयारी कर रहा होगा. इस फर्जी सर्टिफिकेट के कारण उसका अधिकार छीना गया. इस लड़ाई को हम आगे बढ़ाने का काम कर रहे हैं. उनकी तो रिसर्च टीम ऐसी है कि बॉम्बे में पोस्ट किया हुआ फोटो उनको दुबई लगता है. उनकी रिसर्च टीम को बोलिए जरा मेहनत कीजिए. और बर्थ सर्टिफिकेट निकालने वाले हो कौन आप? क्या है हक आपके पास किसी ब्यूरोक्रेट किसी की बर्थ सर्टिफिकेट निकालने का? आप क्यों निकाल रहे हो उनकी बर्थ सर्टिफिकेट? आपकी किसी ने निकाला है? समीर वानखेडेंच्या विरोधात नवाब मलिक यांनी हा काही पहिला आरोप केलाय असं नाही. खरं तर आर्यन खानच्या अटकेनंतर काही दिवसातच मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या या छाप्याविषयी काही मुद्दे उपस्थित केले होते. एनसीबीच्या छाप्यात भाजप कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप करताना किरण गोसावीच्या उपस्थितीविषयी सुद्धा त्यांनी सवाल निर्माण केला. त्यानंतर मलिक विरुद्ध समीर वानखेडे अशा नव्या वादाला तोंड फुटलं. नवाब मलिक यांच्या जावयाविरुद्ध एनसीबीनं कारवाई केल्याच्या द्वेषातून मलिकांनी हे आरोप केल्याचा खुलासा एनसीबी कडून त्यावेळी करण्यात आला होता. मात्र ड्रग्ज प्रकरणातील पंच मनीष भानुशाली आणि किरण गोसावी विषयी एनसीबीनं अधिक भाष्य करणं टाळलं होतं. पण ही आरोपांची मालिका इथेच काही थांबलेली नाही. एनसीबीनं क्रूजवरील कारवाईत जप्त केलेल्या अंमली पदार्थांविषयी मलिक यांनी सवाल उपस्थित केला होता. दरम्यान या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलनं किरण गोसावी आणि समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केल्यामुळे एनसीबीच्या तपासाविषयी संशयाचं धुकं निर्माण झालंय. एकीकडे एनसीबीचा तपास वादात सापडलाय तर दुसरीकडे नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे यांच्यात वादाचा नवा कलगीतुरा रंगलाय. या दोघांमधील वाद आता वैयक्तिक पातळीपर्यंत येऊन पोहोचलाय. बनावट जात प्रमाणपत्र दाखवून समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवल्याचा दावा नवाब मलिकांनी केलाय. तर समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि बहिणीने नवाब मलिकांच्या आरोपांचं खंडन केलंय. या सगळ्या ज्या फर्जीवाडा आहे याच्यात सगळ्यांच्या कागद
त्यांचे सगळे विषय आणल्याशिवाय हे सिद्ध होणार नाही. ते सांगताय मी कधी धर्म परिवर्तन केलं नाही. मग जे मी बर्थ सर्टिफिकेट सादर केलेलं आहे ते बर्थ सर्टिफिकेट खोटं आहे लोक सांगताय. तर खरं बर्थ सर्टिफिकेट खोटं आहे तुम्ही आणा आणि तुम्ही सांगा की बाबा हे खोटं आहे आणि खरं हे आहे. तो इनकी रिसर्च टीम फैंटास्टिक रिसर्च करके वो जब लिखते हैं तो उन्होंने और फैंटास्टिक रिसर्च करके वो फाइंड आउट करना चाहिए कि उनका ऑनलाइन सर्टिफिकेट, हमने तो पेश किया ना ऑनलाइन सर्टिफिकेट, उनका जो भी रियल बर्थ सर्टिफिकेट है मेरे फादर इन लॉ दिखा चुके हैं. तो इससे ज्यादा और हम बार बार क्या प्रूव करते रहे, बार बार कितनी बार हम लोग चिल्ला के बोले, क्योंकि हम तंग आ चुके हैं, हम लोग तंग आ चुके हैं रोज रोज एक प्रूफ देते हुए, जबकि मेरा पति झूठा नहीं है. तो क्यों हम लोग सहन करें? वी आर नॉट गोइंग टू टेक दिस. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविरोधात समीर वानखेडे यांनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती. क्रूज ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अडथळा आणण्याच्या उद्देशानं मलिक यांच्याकडून वैयक्तिक पातळीवरती आरोप केले जात आहेत असा दावा समीर वानखेडे यांच्याकडून करण्यात आला होता. तसंच एनसीबीने अशाच प्रकरणाचा अर्ज सत्र न्यायालयासमोर केला होता. मात्र नवाब मलिक यांच्याकडून वानखेडेंवर आरोपांची मालिका सुरूच आहे. किस तरह से दफ्तर में कुछ विशेष अधिकारियों का ग्रोह बना हुआ है, फर्जी मामले में लोगों को फंसाया जाता है, पैसे वसूल किए जाते हैं, जो ईमानदार अफसर है उन्हें दरकिनार किया जाता है, और कहीं ना कहीं ये पूरी जानकारी उस लेटर में जो दी गई है 26 मामलों की, हमें लगता है जांच होगी तो निश्चित रूप से और भी बहुत चीज़ों का खुलासा होगा. मुझे ऐसा लगता है कि समीर जी की जॉब और उनकी काम करने की शैली से, क्योंकि वो ऑनेस्ट ऑफिसर है, उससे बहुत लोगों को अड़चन होती होगी. बहुत लोग चाहते कि वो कुर्सी से हट जाए और उनका गुजारा चलता रहे. तो शायद इसीलिए वो चाहते हैं कि ये हट जाए और उनकी समीर जी की वजह से उनको तकलीफ ना. नवाब मलिक यांचा जावई समीर खानवर एनसीबीनं यापूर्वी कारवाई केली. समीर खान याला तब्बल 9 महिन्यानंतर जामीन मिळाला. समीर वानखेडे यांनी आपल्या जावयाला जाणून बुजून ड्रग्ज प्रकरणात गोवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. मात्र आता आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणाच्या निमित्ताने नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा उभा सामना रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत विशेष. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. एनसीबी कडून एका बाजूला ड्रग्ज प्रकरणाचा तपास केला जातोय, तर दुसऱ्या बाजूला एनसीबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती उघड होऊ लागल्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढलाय. तसंच आता ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलच्या तक्रारीची राज्य सरकारकडून चौकशी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं 2 ऑक्टोबरच्या रात्री मुंबईतल्या एका क्रूजवर छापा मारून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि इतर काही जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली. आर्यनच्या अटकेनंतर या हाय प्रोफाईल प्रकरणाची मोठी चर्चाही रंगली. तसंच एनसीबीच्या छाप्यामधून आतापर्यंत या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्यात. कधी या प्रकरणातील पंचांवरून केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकावर प्रश्न उपस्थित केले गेले, तर कधी जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांविषयी संशय व्यक्त केला गेला. महानगर दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे या प्रकरणाला आणखी महत्त्व प्राप्त झालंय. तर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपामुळे या ड्रग्ज प्रकरणात नाट्यमय घडामोडींची मालिकाच सुरू झाली आहे.
निजता का सवाल उठाया जा रहा है। समीर वानखेड़े इस शहर में 2 लोगों के जरिए लोगों का फ़ोन टेप कर रहे हैं। लोगों के फ़ोन को कहीं ना कहीं उनको इंटरसेप्ट किया जा रहा है। 2 प्राइवेट लोग हैं, एक व्यक्ति मुंबई शहर में है, एक व्यक्ति थाना में है। आज नहीं कल ये भी कि किस तरह से समीर वानखेड़े इस शहर में लोगों की इलीगल फ़ोन टैपिंग कर रहा है, उसके भी पुरावे लोगों के सामने हम रखेंगे। नहीं, मुझे ऐसा लगता है ये सारे झूठे सारे फॉल्स क्लेम्स हैं, क्योंकि अगर इसके ऊपर उनके पास कोई भी प्रूफ होगा तो आई एम श्योर वो कोर्ट में पेश करेंगे, और इसके ऊपर तभी न्याय हो पाएगा। हम ऐसे ट्विटरबाजी करके कुछ नहीं पा सकते, बिकॉज ट्विटर पे कोई भी कुछ भी उठ के लिख सकता है। मैं भी कुछ भी लिखूं किसके बारे में, लेकिन ये सच नहीं हो जाता। समीर वानखेडेंवर गंभीर आरोप झाल्यामुळे आता त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली। खरं तर एकीकडे ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता तपास अधिकाऱ्याला चौकशीला सामोरं जावं लागतंय। ड्रग्ज प्रकरणातील एक पंच प्रभाकर साईल याने समीर वानखेडेंवरती केलेल्या आरोपामुळे आता वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। पहले दिन से कह रहा हूँ वसूली हुई है। मैंने ये भी कहा था कि मालदीव में वसूली हुई है। जब हमने मालदीव में वसूली की बात कही तो वानखेड़े साहब कहने लगे मैं दुबई नहीं गया। हमने मालदीव और दुबई दोनों का जिक्र किया था उनकी बहन के ट्विटर जो इंस्टाग्राम हैंडल है उस पे से, लेकिन वे मालदीव गए थे। मालदीव में वसूली हुई, शहर में भी वसूली हुई, और मुझे लगता है सारी वसूली लगभग 1000 करोड़ के ऊपर की वसूली का मामला है। जांच हो रही है, चीज़ें सामने आई। समीर वानखेडे हे दलित आहेत, मागासवर्गीय आहेत, त्यांचे वडिलांचं नाव ज्ञानेश्वर आहे, त्यांचं नाव दाऊद अजिबात नाही, आणि समीर वानखेडेला बदनाम करण्याचा प्रयत्न जो आहे हा माननीय नवाब मलिक यांच्या मार्फत होत आहे। त्यांनी केलेली कारवाई योग्य आहे आणि त्यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत एवढ्या उशिरा का आरोप करण्यात आले। जो त्यांचा साईल जो आहे आपला काय नाव प्रभाकर साईल जो आहे तर त्यांनी एवढ्या दिवसानंतर 15-20 दिवसानंतर अशा पद्धतीचा का आरोप केलेला आहे। एनसीबीने 2 ऑक्टोबरच्या रात्री आर्यन खानसह इतर आरोपींना अटक केली होती। त्यावेळी पंच किरण गोसावी याने आर्यनच्या हाताला धरून एनसीबी कार्यालयामध्ये घेऊन जात असल्याचं बघायला मिळालं। तसंच गोसावीने एनसीबी ऑफिसमध्ये आर्यन खान सोबत सेल्फीही घेतला। याविषयी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला। आता एनसीबी कडूनही या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। एक पंच आरोपी सोबत सेल्फी कसा काय घेऊ शकतो याची चौकशी होण्याची शक्यता आहे। तसंच किरण गोसावीच्या फोनवरून आर्यन खान बोलत असल्याचा व्हिडिओ प्रभाकर साईलनं प्रसार माध्यमांना दिलाय। आर्यन खान कोणाशी बोलत होता, गोसावीनं कोणाला फोन केला होता, यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं, या सगळ्या बाबींची चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। महाराष्ट्र पोलिसांनी किरण गोसावीच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। जिस तरह से प्रभाकर साली ने कहा कि मुझसे 8 से 10 कागजों पे ब्लैंक सिग्नेचर किए गए, एक और गवाह इसी तरह का मेरे पास आया था, वो डरा हुआ था। उसने कहा कि 50 कागजों पे मुझसे ब्लैंक सिग्नेचर लिए गए। वो एक जिक्र कर रहा था जो नाइजीरियन को फंसाया गया, उसी की खबर पे नाइजीरियन वाला मामला बना था। उसने जो जानकारी दी वो इस खत में है, और कुछ लोगों ने जो जानकारी दी वो इस खत में है। फ्रॉड हो, एक्सटॉर्शन हो, और अब खास करके विसल ब्लोअर की जो पूरी स्टेटमेंट आई है, और प्राइम विटनेस, इंडिपेंडेंट विटनेस ने भी एफिडेविट पे लिखकर बकायदा दिया है कि आपको नहीं लगता इसमें जांच होनी चाहिए, कि आपको नहीं लगता इसमें फ्री एंड फेयर प्रोब होना चाहिए, क्या इंटरनल इन्वेस्टिगेशन से सारी सच्चाई सामने आ जाएगी। इसीलिए महत्वपूर्ण है कि जो लोग महाराष्ट्र के खिलाफ रणनीति रच रहे हैं केंद्र सरकार में बैठकर, उनकी सच्चाई जानना जरूरी है, सच्चाई सामने आना जरूरी है, इसलिए ये इन्वेस्टिगेशन होना चाहिए। एकीकडे आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच दुसरीकडे एनसीबी कडून ड्रग्ज प्रकरणातील इतर व्यक्तींच्या सहभागाचा सुद्धा शोध घेतला जातोय। त्यासाठी आर्यन खानच्या व्हॉट्सअप चॅटची सुद्धा मदत घेतली जातेय। त्याच चॅटच्या आधारे नुकतंच एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेची सुद्धा चौकशी केली। एनसीबी कडून क्रूज ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी केली जातेय।
मात्र पंच प्रभाकर साईल न केलेल्या गंभीर आरोपामुळे एनसीबीच्या कारवाईवरच संशय निर्माण झालाय. प्रभाकर साईलनं या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता काही नाकारता येत नाही आणि त्यामुळेच समीर वानखेडे यांनी पोलीस महासंचालकांना नुकतंच एक पत्रही दिलंय. त्यामध्ये आपल्या विरोधात कोणतीही कारवाई न करण्याची विनंती त्यांनी या पत्रामधून केली आहे. त्यामुळे आर्यनच्या ड्रग्ज प्रकरणावरून केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी विभाग विरुद्ध महाराष्ट्र पोलीस असा संघर्ष तर पेटणार नाही ना, अशी सुद्धा शंका आहे. कि ये जो उगाही का मामला है जिसमें प्रभाकर बयान दे रहा है गोसावी ने पैसे लिए, कोई सैम डिसोजा नाम का व्यक्ति है जिसका उल्लेख हो रहा है, इसकी जांच हो कि उगाही कैसे हुई, कौन कर रहे थे, किसको पहुंचा रहे थे. हमें लगता है उगाही का मामला, कोई सेंट्रल एजेंसी की हम जांच की बात नहीं कर रहे हैं, जो उगाही का मामला है, जो प्राइवेट लोगों ने बात की, प्राइवेट लोगों ने पैसे उठाए, प्राइवेट लोगों ने पैसे लौटाए, तो इसमें कोई हम एनसीबी की जांच की बात नहीं कर रहे हैं. जो वसूली हो रही थी उसकी जांच हो, उसके लिए राज्य सरकार को कोई अडचण नाही आहे. जर त्यांनी कुठे काय घेतलं असेल किंवा ह्या केसमध्ये सुद्धा जर त्यांनी काही पैसे घेतले असतील किंवा काय असेल तर त्याचं काहीतरी प्रूफ असेल ना नवाब भाईंकडे, किंवा आज पहिल्यांदा मी त्यांचं नाव घेते, काहीतरी असेल त्यांच्याकडे, तर निश्चितच त्यांनी ते कोर्टात सादर करावं आणि जर त्यांचा खरा असेल हे तर त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. समीर चाचणीला कधीच घाबरलेले नाहीयेत. दरम्यान मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. हा सगळा घटनाक्रम बघता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.